माझं तर मत आहे, पोलिसांना सांगतो आणि या सरकारलाही सांगतो, गाडीत जाऊन त्याला पकडण्यापेक्षा त्याची धिंड काढा रस्त्यावरनं कपडे काढून अंडरवेअरवर आणि बनियनवर. मग कुठंतरी एक संदेश जाईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. जर नगरसेवक असला काय, नेता असला काय, गुंड असला काय, गरिबावर अन्याय झाला नाही तर सेवकांवर अन्याय झाला तर आम्ही अशाच पद्धतीने वागतो. एवढी आहे का हिंमत या सरकारमध्ये? तुमचा जवळचा माणूस असला, गुंड असला आणि तुमचे नको ती कामं करणारा माणूस असला तरी शेवटी इथे असणाऱ्या सेवकांवर, रुग्णसेवकांवर जर तो अन्याय करत असेल आणि फोनवर शिवीगाळ करत असेल, महिलेला सुद्धा फार आई बहीण तिथं काढली जात असेल तर त्याला सत्कार करण्याच्या लायकीचा नाही, धिंड काढण्याच्या लायकीचा, असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो काल गुन्हा दाखल झालेला होता 195/2026, त्या सदर गुन्ह्यामध्ये कालच आपण 3 आरोपींना अटक केली गेली होती. आता इथल्यामध्ये त्या सदर आरोपींना कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना 2 दिवसाची PCR त्या ठिकाणी दिलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 4 रमेश म्हात्रे यासुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यामध्ये पुढे कार्यवाही सुरू आहे.